नाही, ते बोलू शकतात. अजितदादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले आहेत. सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात. त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे. अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे. माझं 54च वय आहे. मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे बोलले काय, किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही. मी त्यांच्या बरोबर असताना बोललेले. मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात, पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही. पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती आहे. हो, मी फक्त फडणवीस, नड्डा, शहा यांच्या झालं ते मी बोललो ना, ते बरोबर आहे. दादा बोलतात ते बरोबर आहे. फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब, ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत. ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही. माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती. आणि ते जे आहेत ते बरोबर आहे. नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ते बोलू शकतील. बाकीच्यांना, आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण?